नमस्कार. आजचा सकाळचा व्ह्यू कॅप्चर करण्याचा विचार केला. अगदी शांत वाटलं. तर आज आम्ही तुमच्यासाठी वेळणेश्वरची 4 ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. तर चला मग जाणून घेऊयात या 4 ठिकाणांबद्दल. सर्वप्रथम श्री वेळणेश्वर मंदिर आम्ही गेले. हे जवळजवळ 2000 वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथं श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेक केला जातो. इकडे महाशिवरात्रीपासून 3 दिवस उत्सव चालतो. या यात्रा कालावधीत लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. यामध्ये पहिल्या दिवशी अभिषेक आणि महापूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी शिवपूजा आणि तिसऱ्या दिवशी शिवयाग केला जातो. इथे लघुरुद्र अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात. दुसरं ठिकाण उमामेश्वर देवस्थान व बामणघाट केले. निसर्गाचा हा आविष्कार पाहायला मिळतो गुहागर तालुक्यातील हेडवी गावात. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या उमामहेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणघाटपर्यंत नेते. येथे डोंगरातील 20 ते 25 फूट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच घळ असे म्हणतात. वरून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या सुमारे 6 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 4 फूट उंच अशी कपारी आहे. भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते. हा वेग इतका असतो की निमुळत्या घळीतून हे पाणी 30 ते 40 फूट उंच उडते. अर्थात हे दृश्य फक्त पावसाळ्यात उधाण येते त्यावेळेस पाहायला मिळते. उमामहेश्वर मंदिर हे एक शिव मंदिर आहे. त्यालाच लागून बामणघाट आहे. तिसरं ठिकाण श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर. 10 हातांची म्हणजेच दशभुजा लक्ष्मी गणेशाची मूर्ती असलेले कोकणातील हे एकमेव मंदिर समजले जाते. निसर्गाच्या कोंदणात वसलेले व एका छोट्या डोंगराच्या पाठरावर असलेले हे स्थान पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. सिद्धिबुद्धीसोबतच लक्ष्मीचेही वरदान देणारा हा गणेश सर्वांची मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरासमोर एक पेशवेकालीन दीपमाळ आहे. मुख्य मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात गर्भगृहाजवळील उजव्या कोनाड्यात गरुडावर आरूढ विष्णूंची मूर्ती आहे. त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असून बाजूस जय-विजय आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गर्भगृहात असलेली दशभुजा लक्ष्मी गणेशाची मूर्ती. सुमारे 1 मीटर उंचीची ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशाची मूर्ती गर्भगृहातील एका चौथऱ्यावर आसनस्थ आहे. चौथं ठिकाण श्री स्वामी समर्थांचं मठ. आम्ही गणेश मंदिरातून बाहेर पडत असताना आम्हाला एक आजोबांनी माहिती दिली की पुढे जाऊनच स्वामी समर्थांचा मठ आहे. ऑन द वे असल्यामुळे आम्ही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. देऊळ अगदी मन प्रसन्न करणारा आहे. आजूबाजूस फुले झाडे व मधोमध स्वामींची मूर्ती आहे. तुम्ही कधी गुहागरला गेलात तर या ठिकाणी नक्की दर्शनाला या. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी MTDC वेळणेश्वरची टूर घेऊन येईन.